अक्कलकोट शहरातील बियर शॉपीस उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गैरप्रकारावर कारवाईची मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून केली। यावेळी कल्याण शेट्टी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत या प्रकरणी कारवाई केली जाईल असं सांगितलं। बघा अधिवेशनात काय घडलं। मी ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे माफ करा, ही बियर शॉपी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे। यासाठी संबंधित जे एक्साइजचे उत्पादन शुल्कचे एसपी आहेत त्यांना 4 वेळा फोन केला। त्यांना सांगितलं की ज्या दोड्डाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोड्डाळ ग्रामपंचायतची हद्द नाही आहे। मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय। दोड्डाळ ग्रामपंचायत, समर्थनगर, वसंतराव नाईक नगर असे 2 अक्कलकोट नगरपालिका, त्यानंतर बियर शॉपी। अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, लक्षवेधी हा असा आयुध आहे, काहीतरी निर्णय होत असतात, हिथंही गडबड केले की मग अडचण होऊन जाते आमची। तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट, माननीय उपमुख्यमंत्री यांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बियर बार शॉपीच्या मालकांना पाठीशी घालणं, स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी, मंदिर तिथून 300 मीटर अंतरावर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये, काळ सोकावू नये। ह्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का? आणि एसपी असतील, त्यांचे पीआय असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील, त्यांनी चुकीचा अहवाल ब्रीफिंग केलाय, त्यांच्यावर कारवाई कराल का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, मला काय ब्रीफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती? मला तर काही कळतच नाही। माझं ब्रीफिंग काय, माझ्या इथं काय कुणी विकर लावलाय? मी काय ब्रीफिंग घेतलं, काय प्रश्न विचारले? मी आज काम करत नाही, 35 वर्ष या सभागृहात काम करतोय। कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणारा नाहीये। या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी, सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती माहिती त्यांनी चुकीची दिली, अमुक दिली, मी राज्यस्तरावर इथं एक्साइजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगी की यामध्ये काय खालचे कुठे अधिकारी चुकलेत का? कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे, काही कागदपत्र मागायची, तर ती कागदपत्र चुकीची आलीत का? ते म्हणतायत तशा पद्धतीनं झालंय का? आणि झालं असेल तर जो कुठे अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल।